एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर 24 तासात त्याचा आत्मा पुन्हा त्याच्या घरी येतो। एक रहस्यमय माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जीवन जगावं तरी कसं? आजच्या युगामध्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्की कळेल या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आपण पाहत आहात मराठी हिस्ट्री अँड भटकंती चॅनल। या सृष्टीमध्ये जन्म घेणारा जीव अमर होत नाही। ज्या जीवाने या पृथ्वीवर जन्म घेतलाय त्याचा एक दिवस मृत्यू निश्चित आहे, परंतु मृत्यूच्या नंतर त्या आत्म्याचे काय होते आणि मृत्यूनंतर आत्मा 24 तासात आपल्या घरी परत येतो, तो किती दिवस आपल्या घरी राहतो याचे उत्तर गरुड पुराणात सांगितलेले आहे। गरुड पुराणात हेही सांगितले की ज्यावेळी एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळी यमदूत त्या आत्म्याला घेऊन यमलोकात जातो व त्या ठिकाणी त्याचा पाप पुण्याचा हिशोब होतो व 24 तासाच्या आत तो यमदूत त्या आत्म्याला पृथ्वीवर त्याच्या घरी सोडतात। यमदूत गेल्यानंतर तो आत्मा त्याच्या घरात भटकत राहतो। आपल्या घरातील लोकांना तो आवाज देतो, बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु आत्म्याचा आवाज कोणीही ऐकू शकत नाही आणि हे सगळं पाहून मृत आत्मा बेचैन होऊन दुःखी होतो। तो जोरात ओरडू लागतो पण कोणीही आवाज ऐकत नाही आणि नंतर मृत शरीरात तो प्रवेश करण्याचाही प्रयत्न करतो, परंतु तो यमदूताच्या पाशात बंद असतो आणि त्यामुळे तो काहीही करू शकत नाही। अहो, गरुड पुराणात हेही सांगितलेले आहे की घरात एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्या घरातील नातेवाईक ज्या वेळेला रडतात, मायेपोटी रडतात, त्यावेळी तो मृत आत्मा सुद्धा दुःखी होतो आणि तो रडू लागतो। अहो, आपण केलेल्या वाईट चांगल्या कर्माची तो आठवण काढत राहतो, लाचार होतो आणि ज्या वेळेला त्याचे जे मृत शरीर नातेवाईकांच्या जवळ पडलेले असते, परंतु त्या आत्म्याची एवढी ताकद राहत नाही की तो यमलोकाची सफर करू शकत नाही। अहो, गरुड पुराणात सांगितलं आहे की मृत आत्म्याची 13 दिवसापर्यंत पिंडदान केले जाते। आपण ही करतो। धर्माला मानणारे लोक आणि त्याच्यामुळे त्या आत्म्याचे वेगवेगळ्या भागात रचना होते। 13 दिवसात 10वा, 11वा, 12वा ज्यावेळी पिंडदान केले जाते त्याच्यामुळे शरीराचं मांस आणि त्वचा निर्माण होते त्यावेळी, आणि त्यावेळी 13वा केला जातो त्यावेळी त्या मृत आत्म्याच्या नावाने जे पिंडदान केले जाते, म्हणजेच 10वा आणि 13वा पिंडदान केले जाते, त्या आत्म्याला यमलोकात जाण्यासाठी ताकद मिळते। त्यामुळे गरुड पुराणात सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर आत्मा 13 दिवस आपल्या घरात परिवारात तो भटकत राहतो, हे सत्य आहे व 13व्या नंतर आत्मा यमलोकाची सफर करतो, त्यावेळी त्याला ताकद मिळते। सगळा विधी जो करतो, 10वा 13वा जो करतो, त्याच्यानंतर या यमलोकाची सफर करण्यासाठी 1 वर्षाचा काळ लागतो त्या आत्म्याला आणि 13 दिवस केलेले पिंडदान त्या आत्म्याला वर्षभर भोजन समान असते। म्हणजे जे 13 दिवसापर्यंत जी पिंडदान करतो म्हणजे भोजन दिलेलं असतं त्या आत्म्याला ते त्याला वर्षभर पुरतं बघा। त्या प्रवासामध्ये अहो काही लोकांच्या मनामध्ये येतं की पिंडदान केलेच नाही तर काय होतं, याचं उत्तर सुद्धा गरुड पुराणामध्ये दिले आहे। ज्या आत्म्याचे पिंडदान केले नाही त्या आत्म्याला यमदूत बघा 13व्या दिवशी येतात आणि त्याला ओढत घेऊन जातात, त्यामुळे त्या आत्म्याला अतिशय दुःख भोगावं लागतं आणि त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये 13 दिवस पिंडदान करणं आवश्यक आहे। अहो, गरुड पुराणामध्ये हेही सांगितले आहे की 13व्या दिवशी केलेले पिंडदान कधीही कर्ज काढून केलेले नसावे, म्हणजे जे जेवण घालणे बाकीचे काही विधी करतो आपण ते कर्ज काढून कधीही करू नये, त्यामुळे त्या आत्म्यास शांती मिळत नाही, आत्मा दुःखी बनतो। अहो, 13व्या दिवशी भोजन घातलं जातं ते कधीही कर्ज काढून घालू नये, असं केलं तर त्या आत्म्याला भरपूर त्रास त्या ठिकाणी होतो, यमदूत देतात। तर जो व्यक्ती पुण्यकर्म करतो, भगवंतांची भक्ती करतो, त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याला यमदूत लोकात ज्या वेळेला नेलं जातं त्यावेळेला त्याला कसलाही त्रास होत नाही, तो स्वर्गामध्ये त्याला नेलं जातं, तो मोक्ष प्राप्तीचा मार्ग त्याला मोकळा असतो आणि ज्याने वाईट कर्म केले त्या व्यक्तीला अगदी फरफटत नेलं जातं बघा।
आणि यमदूत त्याला भरपूर यातना देतात। त्यावेळेला तो आत्मा माफी मागतो, परंतु त्याला यमदूत माफी देत नाही। एवढेच नाही, ज्याने वाईट कर्म केले त्याला नरकात नेले जाते आणि त्या नरकात फार मोठ्या यातना त्याला दिल्या जातात। त्या आत्म्याला तेलाच्या कढईत टाकलं जातं, फार यातना भोगाव्या लागतात आणि सगळ्या यातना भोगल्यानंतर सगळा हिशोब चुकता केल्यानंतर त्या आत्म्याला यमदूत परत या मृत्यूलोकामध्ये पाठवतात, वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेण्यासाठी। आणि ज्याने चांगले कर्म केले, ज्याने भगवंतांची सेवा केलीये, ज्याने दुसऱ्याच्या घास कधीच पळवला नाही, ज्याने तहानेल्याची तहान जाणली, भुकेल्याची भूक जाणली, सत्याच्या मार्गाने जी व्यक्ती चालली त्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो त्या व्यक्तीला 84 योनीतून जावंच लागत नाही। मोक्ष प्राप्तीचा मार्ग त्याला असतो सदैव खुला। त्यामुळे गरुड पुराणात सत्य परिस्थिती सांगितलेली आहे आत्म्याची। 13 दिवसापर्यंत तो आत्मा त्याच व्यक्तीच्या घरामध्ये राहतो। त्यामुळे कलियुगामध्ये जीवन जगावं तरी कसं याचं उत्तर नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळाले असेल। ही सुंदर अशी माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या। तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते। बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या स्थानावरून, कुठल्या गावावरून, कुठल्या शहरातून पाहतात त्याचे नाव देखील कमेंटमध्ये द्या, म्हणजे आम्हाला कळेल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत। धन्यवाद।